मला असं खूप छान वाटतंय कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात. पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. मी हेच बोलते की चांगल्यापणी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू. मला असं खूप छान वाटतंय कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात. पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. मी हेच बोलते की चांगल्यापणी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू. मला असं खूप छान वाटतंय कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात. पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. मी हेच बोलते की चांगल्यापणी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू. मला असं खूप छान वाटतंय कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात. पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. मी हेच बोलते की चांगल्यापणी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू.